नमस्कार, गुड मॉर्निंग. मी सौरभ कोरटकर. तुम्ही बघत आहात TV9 मराठी. आता आपण पाहूयात सुपरफास्ट 100. आरक्षणात मी अडथळा आणला असं शिंदे म्हणाले, तर त्या क्षणी राजीनामा देईल, राजकारणातून संन्यास घेईन. जरांगेंना उत्तर देताना फडणवीसांची रोखठोक भूमिका. मराठ्यांविरोधात गेल्याचा फडणवीसांचा पश्चाताप. आम्ही फडणवीसांना विरोधक मानत नाही, त्यांनी सगळे सोयऱ्याची अंमलबजावणी करावी. मनोज जरांगेंची फडणवीसांना विनंती. मराठा आरक्षणाच्या कायद्यात फडणवीसांचा मोलाचा वाटा. विरोधकांकडून फडणवीसांवर खोटे आरोप. मुख्यमंत्री शिंदेंची प्रतिक्रिया. माझ्यावर ड्रोनद्वारे निगराणी आहे. भाजपचे आतापर्यंत 47 नेते मला भेटले. काही झालं तरी 113 आमदार पाडणारच. जरांगे पाटलांचा सत्ताधाऱ्यांना इशारा. अजित पवारांच्या जनसन्मान यात्रेत झिशान सिद्दीकी सहभागी. सिद्दीकींच्या राष्ट्रवादी प्रवेशाची केवळ औपचारिकता बाकी. नवाब मलिकांना महायुतीत घेण्यास फडणवीसांचा नकार. मलिकांबाबत माझी भूमिका ठाम. फडणवीसांचं वक्तव्य. मलिकांना सोबत घेणं भाजपनं मान्य केल्याचं दिसतंय. मुलीला तिकीट दिल्यास चालेल, पण मलिक नको असा तोडगा काढलेला दिसतो. मलिक अजित पवारांसोबत जाण्यावरून जयंत पाटलांची प्रतिक्रिया. भाजप आणि शिंदे गटाच्या नेत्यांनाही अजित पवार नकोत. अजित पवार कंटाळून निघून जावेत असा विचार दिसतोय. सुषमा अंधारेंची महायुतीवर टीका. आमचं घर फोडलं, पक्ष फोडला, चिन्ह नेलं आणि विकासासाठी गेल्याचं सांगतात. भुजबळ जेलमध्ये जाण्यापासून वाचण्यासाठी भाजपसोबत गेले. सुळेंचा हल्लाबोल. मनसे अध्यक्ष राज ठाकरे आज विदर्भ दौऱ्यावर. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कार्यकर्त्यांच्या भेटी घेणार. रवी लांडगे यांचा आज दुपारी 12 वाजता ठाकरे गटात प्रवेश. उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत मातोश्रीमध्ये पक्षप्रवेश होणार. मुंबई गोवा महामार्गावरील कुचकामी कामाला रवींद्र चव्हाण जबाबदार. मुख्यमंत्र्यांनी रवींद्र चव्हाणांचा राजीनामा घ्यावा. शिंदे गटाच्या रामदास कदम यांची मागणी. रामदास कदम अडाणी माणूस, युती धर्म पाळतोय, सांभाळून बोला नाहीतर तोंड फोडल्याशिवाय राहणार नाही. रवींद्र चव्हाणांचा रामदास कदमांना इशारा. रामदास कदम 15 वर्ष मंत्री होते तेव्हा काय केलं? मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावरून कदमांनी केलेल्या टीकेला चव्हाणांचं प्रत्युत्तर. रवींद्र चव्हाण पागल झाल्यात. सार्वजनिक बांधकाम खातं सांभाळण्याची त्यांची लायकी नाही. चव्हाणांकडून युती तोडण्याचे प्रयत्न. रामदास कदमांचं चव्हाणांना प्रत्युत्तर. वारंवार भाजपवर बोलणं मान्य नाही अशा टीकांमुळे मन दुखावतात. या मुद्द्यावर शिंदेंशी बोलणार. रामदास कदमांच्या वक्तव्यावर फडणवीसांची प्रतिक्रिया. राष्ट्रवादी विश्वासघातकी पार्टी. कर्जत मतदारसंघावर शिवसेनेचा भगवा फडकवायचा आहे. सेनेच्या महेंद्र थोरवेंची तटकरेंवर टीका, तर थोरवे अदखलपात्र व्यक्ती. सुनील तटकरे अजित पवारांची प्रतिक्रिया. महेंद्र थोरवे अदखलपात्र व्यक्ती, सुनील तटकरेंची टीका, तर अशा लोकांच्या टीकेकडे लक्ष देत नाही. थोरवेंच्या प्रश्नावर अजितदारांची प्रतिक्रिया. दादांना दाखवलेल्या काळ्या झेंड्यांबाबत फडणवीसांनी खुलासा करावा. अजित पवार गटाचे आमदार राहुल मिटकरी यांची परत एकदा मागणी. मिटकरी, देवेंद्र फडणवीसांना खुलासा मागण्याची तुझी पात्रता आहे का? मिटकरींनी आधी आपली उंची पाहावी. जगदीश मुळीक यांचं मिटकरींना उत्तर. राज्यातील विधानसभेच्या निवडणुका डिसेंबरमध्ये होण्याची शक्यता. लोकसत्ताचं वृत्त. लाडकी बहीण योजनेमुळे निवडणुका लांबल्याच्या चर्चा. निवडणुका कितीही पुढे ढकलल्या तरी निकाल बदलू शकत नाही. निवडणूक लांबणीवरून सुप्रिया सुळेंची सत्ताधाऱ्यांवर टीका. निवडणुकांबाबत माहिती नसणारे लोकच असे आरोप लावू शकतात. प्रत्येक गोष्टीचं राजकारण करणं चुकीचं. निवडणुका लांबणीवर जाण्याच्या विरोधकांच्या टीकेला फडणवीसांचं उत्तर. हरियाणा काश्मीरसोबत महाराष्ट्राची निवडणूक घ्यायला हवी होती. सरकार निवडणुका घ्यायला तयार नसेल तर ही हुकुमशाही. संजय राऊतांची टीका. सरकार उशिरा गठीत झाल्यानं आमच्याकडे वेळ. त्या वेळेपर्यंत कधीही निवडणुका होऊ शकतात. भुजबळांचं सुळेंसह राऊतांना उत्तर. उद्धव ठाकरेंमुळेच राज ठाकरेंना शिवसेनेतून बाजूला केलं. उद्धव ठाकरेंच्या मनात असुरक्षिततेसोबतच पक्ष ताब्यात घेण्याची इच्छा होती. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा दावा. शिंदे ढोंगी लोकांच्या नादाला लागून खोटं बोलतायत. 25 वर्षापूर्वी मातोश्रीचे दरवाजेही शिंदेंसाठी खुले नव्हते. राऊतांचं प्रत्युत्तर. जागा वाटप चर्चेसाठी 20 किंवा 21 ऑगस्टला शिंदे फडणवीस दादा दिल्लीला जाणार. संजय शिरसाट यांची माहिती. मनसेसोबत युतीची चर्चा व्हावी असं अनेकांचं मत. वरिष्ठ चर्चा करतील असंही वक्तव्य. लाडकी बहीण योजना सुरू ठेवण्यासाठी फडणवीस सीएम झाले पाहिजेत. मंत्री सुरेश खाडेंचं मोठं विधान. महाराष्ट्राच्या राजकारणातील कर्ण एकनाथ शिंदे तर देवेंद्र फडणवीस अर्जुन. मराठा समाजाला फडणवीसांनी मिळवून दिलेलं आरक्षण शरद पवार उद्धव ठाकरेंनी घालवलं. सराभाऊ खोत यांचा आरोप.
मी महायुतीची घटक, त्याप्रमाणे माझं काम सुरू. अर्चना पाटलांचं निवडणुकीतील पराभवानंतर राष्ट्रवादीमध्ये सक्रिय नसण्याच्या प्रश्नावर उत्तर. साताऱ्याचे भाजप आमदार जयकुमार गोरेंच्या अडचणी वाढण्याची शक्यता. जयकुमार गोरेंविरोधात मुंबई हायकोर्टात याचिका दाखल. बोगस एफआयआर दाखल करण्यासाठी पोलिसांवर दबाव टाकल्याचा आरोप. अजित पवारांच्या मुंबईतील जनसन्मान यात्रेनिमित्त बॅनरबाजी. उद्धव ठाकरेंच्या मातोश्री निवासस्थानाबाहेर अजित पवारांच्या जनसन्मान यात्रेचे बॅनर. अजित पवारांच्या ताफ्याला काळे झेंडे दाखवले ते चुकीचं. हा विषय स्थानिक पातळीवरचा, आमचं समर्थन नाही. आमची महायुती अभेद्यच. नारायणगावमधील प्रकारावर मुरलीधर मोहोळ यांची प्रतिक्रिया. मिनिमम बॅलन्सच्या नावाखाली अनेक बँकांनी 3,000 रुपये कट केले. लाडकी बहीणचे पैसे खात्यात येऊनही फायदा नाही. पिंपरी चिंचवडच्या माजी नगरसेविका सीमा साळवेंचा आरोप. रामगिरी असोत की राम सातपुते, माझं हिंदुत्व काढण्याची त्यांची लायकी नाही. सातपुतेंनी हिंदुत्वाच्या गप्पा मारू नयेत. त्यांनी आमनेसामने बसून हिंदुत्वावर चर्चा करावी. अमोल मिटकरी यांचं आव्हान. पुण्यातील 8ही मतदारसंघातल्या इच्छुकांची नावं बुधवारी मनोज जरांगे पाटलांना देणार. अखंड मराठा समाजाच्या बैठकीत निर्णय. 29 तारखेच्या बैठकीतल्या निर्णयानंतर पुढील कारवाई. परळीतील वैद्यनाथ मंदिराचे ट्रस्टी राजेश देशमुखांनी मनोज जरांगेंची भेट घेतली आहे. राजेश देशमुख परळी मतदारसंघातून निवडणूक लढण्यास इच्छुक आहेत. राजेश देशमुख भाजपचे सक्रिय पदाधिकारी. विदर्भात शिंदेगड 12 जागांसाठी आग्रही. पूर्व नागपूर आणि मध्य नागपूरसाठी शिंदेगड दबाव टाकण्याची शक्यता. निरीक्षक अहवाल एकनाथ शिंदेंकडे सोपवणार. कोण पक्ष सोडतंय याचा विचार आम्ही करत नाही. नांदेडचे बडे नेते गेले पण जनता आमच्या सोबत राहिली. बाळासाहेब थोरातांची. झिशान सिद्दीकींच्या अजित पवार गटातल्या प्रवेशाच्या चर्चांवर प्रतिक्रिया. पुण्याच्या आंबेगाव शिरूर मतदारसंघात महायुतीत तणाव. दिलीप वळसे पाटलांनी महायुतीची बैठक बोलावताना विचारात घेतलं नाही. शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्यांकडून शिंदेंकडे तक्रार. विशाल पाटलांचे खायचे दात वेगळे आणि दाखवायचे दात वेगळे. सांगलीचे ठाकरे गटाचे जिल्हा प्रमुख संजय विभूतेंची टीका. सांगलीपुरता आघाडी नको. विभूतेंची मवियाच्या वरिष्ठांकडे मागणी. सुहास बाबर हे शिंदे गटाचे संभाव्य उमेदवार. आगामी विधानसभा निवडणुकीत शिवसंग्राम संघटना 5 जागा लढवणार. मराठा आरक्षण देण्याची भूमिका घेणाऱ्या पक्षांसोबत युती करणार. संघटनेच्या सर्वसाधारण सभेत निर्णय. पंतप्रधान मोदी 25 ऑगस्टला जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर. राज्यस्तरीय लखपती दिदी मेळाव्याला मोदींची प्रमुख उपस्थिती असणार. निवडणुका जवळ असतानाही मोदी महाराष्ट्रात येणं टाळतायत. परिवर्तनाच्या वाऱ्याचा अंदाज केंद्रीय नेतृत्वाला आला असावा. आमदार रोहित पवारांचा हल्लाबोल. विधानसभा निवडणुकीला घाबरले म्हणून निवडणुका पुढे ढकलतात. आदित्य ठाकरेंची सरकारवर टीका. तर नारळी पौर्णिमेनिमित्त वरळी कोळीवाड्यात आयोजित कार्यक्रमात आदित्य ठाकरे सहभागी. नाईलाजास्तव निवडणूक लढण्यापेक्षा दिलीप वळसे पाटलांनी शिवसेनेला जागा सोडावी. शिवसेना शिंदे गटाचे नेते सचिन बांगर यांची मागणी. मुलगी निवडणूक लढवण्यासाठी तयार नसल्यानं नाईलाजानं मीच लढणार, वळसे पाटलांनी केलं होतं वक्तव्य. चंद्रकांत पाटलांविरोधात भाजप माजी नगरसेवकानं शड्डू ठोकला. अमोल बालवडकर यांच्याकडून बालेवाडीत शक्ती प्रदर्शन. अमोल बालवडकर कोथरूड विधानसभेतून इच्छुक. शिंदे गटाच्या प्रतापराव जाधवांचे पुतणे योगेश जाधव यांनी पुण्यात शरद पवारांची भेट घेतली. भेटीमागचं कारण स्पष्ट. अरुणाचल प्रदेश विधानसभेनंतर अजित पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष जम्मू काश्मीर विधानसभेची निवडणूक लढवणार. 25 जागांवर उमेदवार देणार. 10 ते 15 नावं निश्चित झाल्याची माहिती. एमआयएमचे मुंबई अध्यक्ष फैयाज अहमदला पदावरून हटवल्यानंतर समर्थकांचा पत्रकार परिषदेत राडा. इम्तियाज जलील यांच्याकडून पत्रकार परिषदेचं आयोजन. सना मलिक यांची राष्ट्रवादीच्या प्रवक्तेपदी निवड. जनसन्मान यात्रेच्या वेळी अजित पवारांची घोषणा. सना मलिक या नवाब मलिकांच्या कन्या. शिरूरमध्ये वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी भर पावसात आमदार अशोक पवार रस्त्यावर उतरले. 1.5 तास रस्त्यावर उतरून वाहतूक कोंडीतून नागरिकांसाठी मार्ग मोकळा केला. राज्यात डिसेंबरमध्ये पुन्हा पोलीस भरती होणार. 7,500 पदांसाठी भरती. मुंबई पोलीस दलासाठी 1200 पदं असणार. मुंबई महापालिकेच्या लिपिक पदाच्या 1,846 जागा सरळ सेवेने भरण्यात येणार. त्यासाठी 20 ऑगस्टपासून ऑनलाईन अर्ज. राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षाकडून विविध अभ्यासक्रमांसह वैद्यकीय अभ्यासक्रमांच्या प्रवेश प्रक्रियेला सुरुवात. 5 पदव्युत्तर वैद्यकीय अभ्यासक्रमांच्या प्रवेश परीक्षेचं वेळापत्रक सीईटी कक्षाकडून जाहीर.
एमपीएससी विद्यार्थ्यांनी पुणे विमानतळावर मुख्यमंत्री शिंदेंची भेट घेतली। कृषी विभागाच्या 258 जागांचा समावेश एमपीएससी परीक्षेत करावा, विद्यार्थ्यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी। पुणे शहरात 22 ऑगस्टला पाणीपुरवठा बंद, देखभाल दुरुस्तीच्या कामासाठी संपूर्ण शहराचा पाणीपुरवठा बंद राहणार। वांद्रे पूर्व रेल्वे स्थानकाबाहेरील वाहतूक कोंडीबाबत उच्च न्यायालयाकडून चिंता व्यक्त, वाहतूक कोंडीच्या समस्येवर तातडीने उपाययोजना करा, न्यायालयाचे वाहतूक पोलिसांना आदेश। राज्यात 700 आपला दवाखाना सुरू करण्याचं नियोजन, तर हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना आता डिजिटल होणार, रुग्णांवर उपचार करणं सुलभ होणार। मुंबई नागपूर समृद्धी महामार्गाचा 11.47 किलोमीटर लांबीचा रस्ता वर्षभरापासून वापराविना, महामार्गाचा पुढील 50 किलोमीटरचा रस्ता 100% तयार नसल्यानंच रस्ता वापराविना। सणासुदीच्या तोंडावर चणा डाळ 100च्या उंबरठ्यावर। श्रावण महिना सुरू झाल्यापासून नवी मुंबईतील एपीएमसी बाजारपेठेत भाज्यांची आवक वाढली, आवक वाढल्यानं फरसबी, शेवगा आणि टोमॅटोचे दर घसरले। धुळे जिल्ह्यातील धरणांमधील पाणीसाठा वाढला, 12 पैकी 4 प्रकल्प 100% भरले, जिल्ह्यातील शेतकऱ्यांना दिलासा। जून जुलै महिन्यात झालेल्या पावसामुळे पुण्यातील 100 हेक्टरवरील पिकांचं नुकसान भरपाईसाठी 2,15,00,000 रुपयांच्या मागण्यांचा प्रस्ताव। भुसावळ हतनूर धरणाचे 4 दरवाजे पूर्ण उघडले, धरण पाणलोट क्षेत्रात पाण्याची आवक वाढली, हतनूर धरणातून तापी नदीत पाण्याचा विसर्ग। 10 दिवसानंतर भुसावळच्या तापी परिसरात जोरदार पावसाला सुरुवात, उकाड्याने हैराण झालेल्या ग्रामस्थांना काहीसा दिलासा। परभणी जिल्ह्यात पावसाची रिमझिम, पावसामुळे कपासाची पिकं बहरली, शेतकऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण। जिल्ह्यातील आमगाव सालेकसा दरेकसा महामार्गावर खड्ड्यांचं साम्राज्य, महाराष्ट्र छत्तीसगड मध्य प्रदेशला जोडणाऱ्या 35 किलोमीटरच्या मार्गाची दुरवस्था। विधानसभेच्या पार्श्वभूमीवर माजी आमदार अनिल गोटेंच्या उपस्थितीत बैठक संपन्न, बैठकीत शहरातील रखडलेल्या विविध विकास कामांचा आढावा। नंदुरबार जिल्ह्यात ई पिकांची नोंदणी करताना तांत्रिक अडचणी, शेतकऱ्यांची तारांबळ। गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मूर्ती तयार करण्याचं काम अंतिम टप्प्यात, राज्यासह मध्य प्रदेश, गुजरात आणि राजस्थान इथून नंदुरबारच्या गणेश मूर्तींना मागणी। नंदुरबारच्या खांडबारा गावात रस्त्याच्या कामामुळे वाहतूक कोंडीची समस्या, तात्काळ रस्त्याचं काम पूर्ण करून वाहतूक सुरळीत करावी, ग्रामस्थांची मागणी। घोडबंदर किल्ल्यावर गर्दुल्ल्यांचा वावर, मीरा भाईंदर महापालिका प्रशासनाकडून सुरक्षेकडे दुर्लक्ष, विविध मागण्या करत गडप्रेमींकडून आंदोलन। जळगावच्या एरंडोलमधून दुचाकी चोराला पोलिसांकडून अटक, तरुणाकडून 50,000चा मुद्देमाल जप्त। शिवसेनेकडून नवी मुंबईत लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांसाठी संकल्प मेळाव्याचं आयोजन, यावेळी शेकडो महिलांनी जिल्हाध्यक्ष विजय चौगुले यांना राखी बांधली, तर मुख्यमंत्र्यांना रक्षाबंधन निमित्त राखी भेट दिली। जळगाव जिल्ह्यात 15 दिवसांच्या विश्रांतीनंतर पावसाचं जोरदार पुनरागमन, विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची हजेरी। जालन्यातल्या धांडेगाव भागात मुसळधार पावसामुळे नद्या नाल्यांना पूर। यवतमाळच्या दारव्हा यवतमाळ महामार्गावर पुलावरून पाणी वाहत असल्यानं दुचाकीस्वार वाहून गेला, बोरी अरब इथल्या अडाण नदीवर तात्पुरत्या पुलावरून पाण्यातून प्रवास करण्याचं धाडस अंगावर बेतलं। वाशिम जिल्ह्यात काही ठिकाणी पावसाची हजेरी, कित्येक दिवसांनी पाऊस झाल्यानं शेती पिकांना जीवनदान। गोंदियात 4 दिवसांच्या विश्रांतीनंतर पावसाच्या सरी बरसल्या, पावसामुळे उकाड्यापासून त्रस्त नागरिकांना दिलासा। बीडमधील रामेश्वर धबधबा पूर्ण क्षमतेनं प्रवाहित, बीडच्या चौताळी इथल्या रामेश्वर धबधब्याची ड्रोन दृश्य। बारामतीतील नाझरे धरण 100% भरलं, कऱ्हा नदीपात्रात 1642 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू। लातूर जिल्ह्यात मुसळधार पाऊस, पावसानं शेती पिकांचं अतोनात नुकसान, ओढे नद्यांचं पुराचं पाणी शेतात शिरल्यानं पिकं वाहून गेली। नाफेडच्या कांदा खरेदीची यादी सोशल मीडियावर व्हायरल, वजन केलेल्या कांद्याच्या ठिकाणी डमी अशी नोंद, कांदा खरेदीतील भ्रष्टाचार उघडकीस येण्याची शक्यता। वर्ध्याच्या हिंगणघाटमध्ये नोंदणीकृत इमारत आणि बांधकाम कामगारांसाठी 12 दिवसीय मेळावा, बांधकाम कामगारांना 28 ऑगस्टपर्यंत सुरक्षा संच आणि किचन सेटचं वाटप होणार।
नांदेडच्या विष्णुपुरीत कोलकात्यातील घटनेविरोधात निवासी डॉक्टरांचं आंदोलन सुरू. पीडितेला न्याय देण्याची डॉक्टरांची मागणी. गोंदियात डॉक्टरांकडून कोलकात्यातील महिला डॉक्टरवरील अत्याचाराच्या घटनेचा निषेध. नाटिका सादर. बोरीच्या सेनगाव तालुक्यातील पुसेगावात विश्वनाथ कापसे यांच्या 6 म्हशींना चाऱ्यातून विषबाधा. 6 पैकी 2 म्हशी दगावल्या. शेतकऱ्याचं नुकसान. नंदुरबार जिल्ह्यात आरोग्य विभागात 933 पदं रिक्त. आरोग्य यंत्रणेवर ताण. रिक्त पदं तातडीनं भरण्याची मागणी. चंद्रपूरच्या मूल परिसरात वाघाच्या हल्ल्यात मेंढपाळाचा मृत्यू. घरी न परतल्यानं गावकऱ्यांनी शोध घेतला असता सापडला मृतदेह. छत्रपती संभाजीनगरच्या पैठण तालुक्यातील जळगावात बिबट्याचा वावर. शेतकऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण. महावितरणने दिवसा वीज सोडण्यासोबतच बिबट्याला जेरबंद करण्याची शेतकऱ्यांची मागणी. केंद्र सरकारच्या महत्वाकांक्षी असलेल्या वाढवण बंदर उभारणीचा वाद चिघळला. वाढवण वासगावसह परिसरात पोलीस बंदोबस्तात पाहण्यासाठी गेलेल्या महसूल विभागाच्या कर्मचाऱ्यांना स्थानिकांनी रोखलं. वाढवण बंदर संदर्भातील विज्ञान संस्थेचा अहवाल खोटा. वाढवण बंदर विरोधी युवा संघर्ष समितीचा आरोप. सिंधुदुर्गच्या दोडामार्गमधील तिलारी घाटमाथ्यावर 2 पिल्लांचं अस्वलाचं दर्शन. पिल्लांसोबत खेळतानाचा अस्वलाचा व्हिडिओ पर्यटकांकडून मोबाईलमध्ये कैद. सिंधुदुर्गच्या मालवणमध्ये समुद्रात बोट बुडून 3 खलाशांचा मृत्यू तर एकाने पोहत समुद्र किनारा गाठला. समुद्रातील दाट धुक्यामुळे बोट दगडावर आदळल्यानं पलटी. सांगलीत अनैतिक संबंधाच्या संशयावरून एकाची हत्या. 16 ऑगस्ट रोजी पांडुरंग शीद नावाच्या शेतकऱ्याच्या हत्येसाठी 6 लाखांची सुपारी दिल्याचं समोर. आरोपींना 3 दिवसांची कोठडी. परभणीच्या जिंतूरच्या पुंगळा तांडा गावाला जोडणाऱ्या पुलाचं काम अनेक महिन्यांपासून रखडलं. नाशिकच्या येवल्यातील तळवाडे गावात अज्ञात व्यक्तीकडून 25 गुंठे वांग्याचं पीक उद्ध्वस्त. अज्ञात व्यक्तीविरोधात पोलिसांकडे तक्रार.